साहेब, काय तुमची नेमकी मागणी आज पत्र परिषद घेतली आणि सरकारला तुम्ही इशारा दिलेला आहे? आमची मागणी हेच आहे की या महाराष्ट्रामध्ये मागील 5-6 महिन्यामध्ये जे वातावरण सुरू आहे की ओबीसी समाजाला या देशाच्या संविधानानुसार 52% ओबीसीला जे 27% आरक्षण मिळतं आहे, त्या आरक्षणामधनं आम्हाला आरक्षण देण्यात यावं अशी मराठा समाजाची मागणी आहे। त्याचबरोबर या राज्यातील सर्व मराठा समाजाला किंवा सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे ही सुद्धा मागणी या ठिकाणी। खरं म्हणजे यापूर्वीसुद्धा 5-6 वेळा या राज्यामध्ये मराठा समाजाला मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्याचा प्रयत्न झाला, परंतु ते मागासलेपण सिद्ध झालं नाही। मध्यंतरी गायकवाड राणे समितीने शिफारस केली, पण ते हायकोर्टात टिकलं नाही। त्याच्यानंतर गायकवाड समितीने केली, हायकोर्टात टिकलं, पण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही। हे वारंवार टिकलं नसताना आज शेवटी आता आम्हाला ओबीसी समाजातनं द्या, पण ओबीसी समाजातनं देताना सरकारला तसं देता येत नाही। तसंच या राज्यामध्ये जी पितृसत्ताक पद्धती आहे त्याप्रमाणे वडिलाची जी जात असते ती त्याच्या मुलांना लागत असते। पण सध्याची मागणी होती आहे की सरसकट आणि नातेवाईकांना सगळ्या सोयऱ्यांना आम्हाला कुणब्यांची प्रमाणपत्र द्या। या बाबीला जे संविधानात नाही आहे, आमचा जो विरोध आहे तो संविधानिक आहे की या देशामध्ये सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र दिले जात नाही आणि मग तशा प्रकारे सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये आणि आमच्या ओबीसीवर अन्याय करू नये। ओबीसीच्या संविधानिक अधिकाराचं सरकारने रक्षण करावं, ह्या रक्षणाची मागणी आपल्या माध्यमातून आम्ही सरकारकडे करतो आहे। आणि जर आमच्या ओबीसीच्या संविधानिक अधिकाराला म्हणजेच ओबीसीच्या आरक्षणाला किंवा सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास सरकारने प्रयत्न केला तर या राज्यातील 400 जातीचा समूह असलेला 60% ओबीसी समाज या सर्व बाबीला विरोध करेल आणि त्याच्याकरता मुंबईला घेराव घालायचा असला तरी मुंबईला घेराव घालण्याकरता आम्ही कमी पडणार नाही आणि याच्यापेक्षा जास्त शक्तीने सरकारच्या समोर जाऊन आम्ही आमच्या संविधानाचं रक्षण करण्याकरता कटिबद्ध आहो म्हणजे आहो आणि ते आम्ही करणार।